सामान्यांची दखल इतिहास घेत नसतो। त्यासाठी असामान्य कर्तृत्व करावं लागतं। इतिहास घडवायला वेळ लागावं लागतं। जगापेक्षा वेगळं ध्येय असणारी माणसं इतिहास घडवतात। असंच असामान्य ध्येय इसवी सनाच्या 16व्या शतकात जिजाऊंच्या शिवबाने ठेवलं आणि त्यांनी कित्येक वर्षांची गुलामगिरी मोडीत काढून स्वराज्याचा इतिहास घडवला आणि ते ठरले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। त्यांच्याच जयंतीचे पवित्र औचित्य साधून दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी वसई येथील उमेळमान गावात राहणाऱ्या अवघ्या 8 वर्षाच्या स्वयंतक लतिका पंकज पाटील नावाच्या चिमुरड्याने महाराजांना मानवंदना आणि एक आगळा वेगळा विक्रम करण्याचा प्रण घेतला। विरार येथील अर्नाळा किल्ला ते वसई येथील वसई किल्ला हे अंतर थेट समुद्रातून जलतरण करून म्हणजेच पोहून पार करणे। त्याच्या वयाला किती अस्मानी साहस हे, पण त्याला ही हिम्मत आणि प्रेरणा आली तरी कुठून? तर त्याचे वडील श्री पंकज पाटील आणि गुरु राकेश कदम यांच्याकडून। 5 वर्षाच्या स्वयंतकला पाण्याची आवड होती। ती आवड बघून त्याचे बाबा त्यास त्यांच्या समवेत वसई विरार शहर महानगरपालिका जलतरण तलाव येथे घेऊन जात असत। तेथेच वर्षभरात बाबांकडून त्याने प्राथमिक स्वरूपाचे जलतरणाचे धडे घेतले। त्याचा पोहण्याकडे वाढणारा कल बघून पंकज यांनी ह्याला याच क्षेत्रात पुढे नेण्याचा ठाम विचार केला। पुढे त्यांची भेट स्वयंतकचे आताचे प्रशिक्षक श्री राकेश कदम यांच्याशी झाली। स्वयंतकचे पाण्याचे वेड आणि पोहण्याप्रती प्रेम तसेच लगाव बघून कदम सरांनी त्यास आपला शिष्य बनवून घेतलं। इथून स्वयंतकच्या प्रवासाला वेगळी कलाटणी मिळाली आणि त्याचा प्रवास एका प्रोफेशनल स्विमरच्या हेतूने सुरू झाला। रोज गुरुकडून मिळणारे पोहण्याचे धडे आणि स्वयंतकची पाण्याची ओढ या गोष्टीमुळे अवघ्या 2 वर्षात तो त्याच्या वयोगटातील संपूर्ण वसईतील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनला। पोहण्याच्या विविध स्पर्धांमधून अनेक बक्षिसं मिळवत स्वयंतकची घोडदौड चालू होती। पण तो फक्त बक्षिसांसाठी बनलेला नाही हे त्याचे गुरु राकेश सर आणि त्याच्या बाबांनी ओळखलं। इथून सुरू झाली स्वयंतकच्या विक्रमाची कहाणी। समुद्रातील 22 किलोमीटर हे अंतर पार करण्यासाठी साधारण 7 ते 8 तासांचा कालावधी लागतो। इतका वेळ आपला मुलगा समुद्रात जलतरण करणार हे ऐकूनच त्याची आई म्हणजे डॉक्टर लतिका पंकज पाटील हिचं मन हेलावलं। अनेक प्रश्नांनी तिला ग्रासलं, परंतु स्वयंतकच्या गुरूंचा विश्वास आणि आपल्या पतीची जिद्द पाहून त्या मातेने ह्याला परवानगी दिली। असे विक्रम करण्यासाठी खाजगी तसेच सरकारी अशा बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागते। ती सर्व तयारी सुरू झाली। छोट्या स्वयंतकला आपण काय करणार आहोत याची जाणीव नव्हती, परंतु आपले सर आणि बाबा हे आपल्यासाठी काहीतरी चांगलं आणि नाविन्यपूर्ण करत आहेत हे जाणून त्यांनी जोरदार सरावाला सुरुवात केली। त्याची जिद्द दिवसेंदिवस वाढत होती। त्याच्या मेहनतीला वेगळाच रंग चढू लागला। ही बातमी जशी पसरली तसे अनेक लोकांचे सहकार्य आणि आशीर्वाद ह्या इव्हेंटला मिळू लागले। होता होता 19 फेब्रुवारीचा तो ऐतिहासिक दिवस उजाडला। पहाटे 4 वाजल्यापासून त्याचा दिवस सुरू झाला। त्याच्या समवेत 2 बोटींमधून 12 ते 15 लोक प्रवास करणार होते। सकाळी 6 वाजता स्वयंतक अर्नाळा किल्ल्यातून समुद्रात पहिली उडी घेणार असं ठरलं। सर्व तयारी झाली। पहाटे 5:30 पर्यंत सर्व मंडळी किल्ल्यात पोहोचली। अजून सूर्य उगवला नव्हता, परंतु स्वयंतकच्या दोन्ही डोळ्यात एक वेगळाच प्रकाश चमकत होता। जणू काही आज तो काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या मनसुब्यानेच निघाला होता। किल्ल्यातील कालिका मातेचे दर्शन झाले आणि सर्व मंडळी किनाऱ्यावर आली, परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे इव्हेंट सुरू व्हायला 1 तास उशीर झाला। 6ची वेळ 7 वर आली। सकाळी 7 वाजता स्वयंतक किनाऱ्यावर उभा होता। त्याच्या डोळ्यात अथांग सागर आणि क्षितिज दिसत होतं। तो जणू स्वर्गस्थ शक्तींना मदतीचे आवाहन करत होता।
अतिशय निडर, शांत व आत्मविश्वासाने भरलेल्या स्वयंतकला शुभेच्छा द्यायला सगळा कोळीवाडा जमला होता. निरीक्षकांची शिट्टी वाजली आणि स्वयंतकने सकाळी 7 वाजता समुद्रात पहिली उडी टाकली. मागचा पुढचा कसलाही विचार न करता अथांग सागराला गवसणी घालत सपासप पाणी कापत तो त्याच्या यशाचा मार्ग आक्रमित निघाला सुद्धा. भराभर सोबत असणारी सर्व मंडळी बोटीवर चढली. 2 बोटी त्याच्या समवेत गेल्या. त्यात त्याचे सर आणि बाबाही बसले. किनाऱ्यावर जड अंतःकरणाने आपल्या मुलाला जाताना डोळ्यात साठवत उभी राहिली ती एकटी त्याची आई. त्या मातेला त्यावेळी काय वाटलं असेल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. तो दृष्टी आड होईस्तोवर ती हात हलवत आपल्या बाळाला शुभेच्छा देत होती. त्यानंतर जड पावलांनी तिने घरची वाट धरली. कारण आता तिला अश्रूंना आवर घालून पराक्रम करून येणाऱ्या आपल्या मुलाच्या स्वागताची तयारी करायची होती. स्वयंतकचा प्रवास अर्नाळा किल्ला, अर्नाळा बीच, राजोडी, कळंब, भुईगाव, रानगाव, बेणा, कोशापीर, सुरुची, पाचू बंदर, किल्ला बंदर असा ठरला होता. तो अंगातील सगळी शक्ती एकवटून निघाला होता. ठरलेली एक ठिकाणं मागे टाकत तो अवघ्या 2 तासात म्हणजेच सुमारे 9च्या दरम्यान भुईगाव बीच इथे पोहोचला. आज त्याने कमाल वेग धरला होता. सूर्य जसा वर येत होता तशा उन्हाच्या झळा वाढू लागल्या. ओहोटीचे पाणी स्वयंतकला आत खेचत होतं. पण म्हणतात ना की जर तुमच्यात जिद्द असेल तर जगातील कुठलीही ताकद तुम्हाला अडवू शकत नाही. आज या ठिकाणी असाच प्रत्यय येत होता. तो आणखीन वेगाने निघाला. सकाळपासून पोटात अन्नाचा कणही न खाल्लेल्या त्या चिमुरड्याच्या अंगात इतकी ताकद आली कुठून? भारतात आरमाराचा पाया रचणाऱ्या छत्रपतींचा आशीर्वाद आज जणू त्याला लाभला होता. पुढे एक असा क्षण आला जिथे थेट निसर्गाने त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. कोशापीर या ठिकाणी एक मोठं वळण लागतं. ते पार झाल्यानंतर स्वयंतक सुरुची या ठिकाणासाठी कूच करू शकत होता. परंतु अचानक समुद्राने थैमान घातलं आणि त्याला पुढे जाऊच देईना. मोठमोठाल्या लाटा उचलू लागल्या. हा चिमुकला समुद्राच्या लाटांशी आणि पाण्याशी अक्षरशः झुंज देऊ लागला. 10-12 फुटांच्या लाटा त्याच्या अंगावर येऊन आदळत होत्या. जणू त्याला त्याच्या लक्षापासून भरकटवत होत्या. तरी तो घाबरला नाही की थकला नाही. तब्बल अर्धा तास हा जलवीर एकाच जागेवर पुढे जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. परंतु त्यास यश येत नव्हतं. तरी त्याने हार मानली नाही. बोटीत असलेल्या सर्वांनी आपले श्वास रोखून धरले. आपल्या काळजाच्या तुकड्याची जिंकण्यासाठीची धडपड पाहून त्याच्या बाबांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. सर्वजण ईश्वराची प्रार्थना करू लागले. आठवेल त्या देवाला साकडे घालू लागले. स्वयंतकचा हा प्रण पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सगळ्या शक्तींना खाली खेचून आणलं. आज समुद्रात मुलगा लाटांची झुंज देतोय, बाप जिद्दीशी झुंज देतोय, तर बाहेर आई हातात आरतीचं ताट घेऊन भावनांशी झुंज देत होती. आणि चमत्कार म्हणावा तसा झाला. या निसर्गाला सुद्धा स्वयंतकच्या जिद्दीला सलाम करावा लागला. समुद्राच्या भरतीची वेळ झाली. पाण्याचा प्रवाह बदलला आणि त्या प्रवाहाने स्वयंतकला पुन्हा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला. आणि त्या चक्रव्यूहातून स्वयंतकची सुटका झाली. जसा तो तिथून निघाला तसं त्याला कळलं की आता आपण विजयश्री खेचून आणणार. पुढे सुरुची आणि मग वसई किल्ला बंदर दिसू लागलं, जे त्याचं अंतिम चरण होतं. तिथे त्याच्या कुटुंबियांसह, मान्यवर आणि पाहुण्यांसह त्याच्यावर प्रेम करणारी 100-200 माणसं त्याचा हा पराक्रम, ह्याची देही ह्याची डोळा पाहण्यासाठी उभे होते. जस जसा तो धक्क्याकडे येत होता तस तसा गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
अशा ललकार्यांनी सारा आसमंत दुमदुमला. एक असामान्य असं कर्तृत्व करून अवघ्या 8 वर्षाच्या स्वयंतकने 21.780 किलोमीटर अंतर अवघ्या 6 तास 25 मिनिटात पूर्ण करून धक्क्यावर तो उभा राहिला. इतक्या प्रदीर्घ संघर्षानंतर तो चक्कर येऊन पडतो किंवा त्याला आणखी काही त्रास होईल का अशी भीती सर्वांना वाटत होती. पण नाही, काही मुलं दैवी असतात. तो मात्र कमरेवर हात ठेवून कोलंबसाच्या गर्वगीतासारखा भासत होता. केवढं ते दैदिप्यमान साहस! पूर्ण शक्तीने तो किनाऱ्यावर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर "मी आलोय, माझे स्वागत करा" असे भाव दिसत होते. नंतर निरीक्षकांनी त्याच्या यशाची घोषणा केली आणि उपस्थितांचा स्वयंतकवर एकच गलका झाला. अभिनंदन, स्वागत, कौतुकांचा अक्षरशः त्याच्यावर खच पडला.